आधीपासून होता का त्याची नोंद मिळत. हा वाडा आहे, पण वाडा म्हणजे हा कोट आहे आणि किल्ला आहे. जुन्या कागदातनं पाचाडचा कोट असे उल्लेख आहेत. इथे मोगलांचं सैन्य होतं. इथून ही जी भिंत आहे हे भेटतात त्या पाठीवर तेवढून एक शिलालेख होता. तो संगमरवराच्या दगडावरती कोरलेला आहे, पण तो फुटला. 2 तुकडे झाले, पण अखंड आहे. 2 तुकडे आहेत, पण तो टिकून नाही. थोडक्यात तो पुढे आर्किओलॉजीने साफसफाई सुरू केली तेव्हा तो लक्षात आला. तोपर्यंत लक्षात आलेलं नव्हतं. मी इथे अनंत वेळी येऊन गेलेलो आहे, पण तो कधी मला कधी तर लक्षात आलेलं नव्हतं. बुजला होता आणि मातीमध्ये तो झाकला गेला होता, तर दिसत नव्हता. पण तो लक्षात आला पुढे. आणि आता तो सध्या औरंगाबादला जे आर्किओलॉजीचं जे कलेक्शन आहे त्या कलेक्शनमध्ये ठेवलेलं आहे. त्यात इथं सापडलेली नाणी, इथं सापडलेल्या तोफांचे गोळे, काही भांडी म्हणजे वापरण्यातली भांडी, ते काही महत्त्वाची नाही आहे, पण ती अशी मौलिक असं इथं मौलिक म्हणजे हिऱ्या मोत्याचं सोन्याचं काही सापडलं नाही. एक फक्त जेगा या नावाचा एक अलंकार असतो, तो असा पगडीवर लावतो, नाही इथं लावायचा असतो. तो जेगा एक सापडलेला आहे. आणि तो इथं ते वर हनुमान टाकं म्हणून आहे किल्ल्यावरती. ते टाकं साफ करीत असताना त्या टाक्याच्या गाळात चिखलात तो सापडला. तो आर्किओलॉजीकडे आहे. पण माझी अशी अपेक्षा होती की इथं सोन्याची नाणी वगैरे कुठेतरी सापडली, एखादं तरी फोन वगैरे. तर अजून काही सापडला नाही, सापडलेले नाही. फोन वगैरे नाणी सापडली, कॉपरची नाणी बरीच मिळाली. बरीच म्हणजे ते तिची संख्या 1000-1500 तरी भरेल इतके कॉपरची नाणी मिळालेली आहेत. त्यात पोर्चुगीज नाणी आहेत, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची नाणी आहेत, बादशाही नाणी आहेत. सुलतान औरंगजेब, अमुक तमुक, आदिलशाह, निजामशाह, विजयनगरची नाणी आहेत. शिवाजी महाराजांची तर आहेतच आहेत. हे असे नाणी मिळालेले. पण तो सोन्याचं नाणं मात्र अजून एकही मिळालेलं नाही. तेव्हा तुम्हाला एखाद्यावरती सापडण्याची शक्यता आहे. ते जर सापडलं तर मला ते गुपचूप मला आणून द्या. तर फोन इथेच पाडले गेले. इथंच इथं म्हणजे रायगडावरती पाडले गेले. ही राजधानीच आहे, हा किल्लाच आहे, किल्ल्याचा भागच आहे. शिवाजी महाराजांचा मुक्काम मुख्यतः पावसाळ्याच्या दिवसात हा इथं असायचा. कारण पावसाळ्याच्या दिवसात ती वरची हवा ही सगळी गारठ्याची हवा असते, भयंकर धोका असतो, काही दिसत नाही. आपण उभं राहिलो तर आपल्यापासून 20 फुटावरही माणूस काय आपल्याला ओळखता येणार नाही. माणूस हे लक्षात येईल की इथं कोणी माणूस उभा आहे, पण त्याचा चेहरा दिसणार नाही. इतकं धोका असतं. धोका म्हणजे पांढरा अंधार, इतका भयंकर असतो. आणि या वाड्यामध्ये जिजाऊ साहेब अशा विशेषतः पावसाळ्याच्या काळामध्ये या इथं राहत असत. त्याचा राहण्याकरताच वाडा बांधला. परंतु हा तसा वाडा गौण मानला गेला. म्हणजे इथं काही मोठ्या लढाई वगैरे झाल्याची एकही नोंद नाही. मुख्यतः लढाया झाल्याच्या हा वापरण्याकरता वाडा बांधला. राज्याभिषेक झाला 6 जून 1674. त्या 6 जून 1674 पर्यंत जिजाऊ साहेबांचा आणि सगळ्या राजघराण्याचा मुक्काम किल्ल्यावर आहे. पण 6 जून पाऊस पडला नाही. वसईत 6-7 जूनला मृग नक्षत्र सुरू होतं. पण नाही, आधी पाऊस पडला आहे. रायगडावरती राज्याभिषेकच्या आधी पाऊस पडल्याच्या विस्तृत नोंदी आहेत. म्हणजे चांगले 2-3 पॅरेग्राफ लिहिलेले आहेत तिथं पाऊस किती आहे, आणि ते इंग्रजांनी लिहिले आहेत. परंतु ऐन राज्याभिषेकाच्या काळात पाऊस पडला नाही, हे म्हणजे एक नशीब आणि भाग्य समजावं लागेल. पाऊस 7 तारखेला सुरू झाला. राज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू झाला. तर जिजाऊ साहेबांना घेऊन शिवाजी महाराज खाली आले. याच्यावरती आपण एक पेंटिंग तयार केलेलं आहे. एक कॅनव्हसवरती ऑइल पेंटिंग. आपण एकूण 92 पेंटिंग आता तयार झालेली आहे. मोठी, काही लहान आहेत, काही मोठी आहेत. 5 फूट बाय 4 फूट किंवा 5 फूट बाय 3.5 फूट या आकारापासून ते अगदी 2 फूट बाय 1.5 फूट या आकारापर्यंत अशी कॅनव्हसवरची त्याची आज किंमत लाखो रुपये किंमत आहे. त्यातले विषय आज तयार आहे. त्याचा लवकरच आपण कारण ते मांडायला तेवढा हॉल पाहिजे ना. एवढी पेंटिंग लावायची असेल
त्याची बघण्याकरता येणाऱ्या माणसांची गर्दी लक्षात घेऊन तेवढी जागा लागेल तर ती व्यवस्था चाललेली आहे आणि ती पण पेंटिंग मांडली जातील, लावली जातील आणि लोकांचे पाहता येतील. आणि हे पेंटिंग्स काय आहेत ते सगळे एका माणसाच्या जीवनावरती इतक्या मोठ्या प्रमाणात आर्ट गॅलरी निर्माण होती आहे, हे जगाचं पहिलं उदाहरण आहे. आणि ते भाग्य आपलं असं आहे की ते आपण करतो आहोत. आपले ही सध्याची तर एक जहांगीर वजीरदार या नावाचे गृहस्थ होते. ते सुमारे 7 महिन्यापूर्वी मरण पावले. ते माझ्यापेक्षा वयाने 1 वर्षाने मोठे होते, पण त्यांचं शिवाय महाराजांच्यावरती फार प्रेम होतं. त्यावेळी त्यांची म्हणजे ओळख ही आत्ता झाली. गेल्या 5-6 वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली. तेव्हा ते म्हणाले, काय रे तू मला पूर्वी तर भेटला असता तर अशी पिक्चर काढली होती. आता ते मला म्हणाले त्यांचं शिवाय महाराजांच्यावरती खरंच प्रेम होतं. आणि अनेक चित्रकारांनी ते म्हणजे त्यांना आपण अभारतीय म्हणतो. आता वजीरदार हे आपलेच झाले, त्यात काही प्रश्नच नाही आहे. पण एक बोझॅनी या नावाचा एक डच चित्रकार होता. तर त्यानं शिवाय महाराजांच्यावरती चित्र काढली, एक 6 चित्र त्यांनी काढलेली आहेत आणि ते उपलब्ध आहेत युरोपमध्ये. परंतु त्याची कल्पना अशी होती की शिवाजी महाराजांच्यावरती मोठीच्या मोठी आर्ट गॅलरी तयार करावी आणि ती स्टेन ग्लासमध्ये करावी. स्टेन ग्लासमध्ये चर्चमध्ये काचेवर चित्र असतात क्राईस्टची किंवा बायबलमध्ये, तर तसं शिवाजी महाराजांच्यावरती करावं अशी त्याची इच्छा होती. त्या यशवंतराव चव्हाण मला म्हणाले होते की असा एक चित्रकार आहे युरोपमध्ये, मला आत्ता इतक्यात भेटला. इतक्यात वेळ कालच मी लंडन जाऊन आलो, त्याच्यावर जे गेल्या आठवड्यात भेट झाली. तो चित्र काढतोय पण त्याला भारतीय कल्चर माहीत नाही. तर शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती बेहद खुश झाला आहे. त्याला अतिशय भारावलं ते चित्र. आता बाकीचं आपल्याला वेळ नाही आहे म्हणून मी बाकी सांगत नाही. त्याला मला भेटण्याचा योग आला. आप्पासाहेब पंत हे आपले तिथे राजदूत होते आणि आहेत लंडनमध्ये, त्यांच्याबरोबर तो योग आला आणि तो महाराजांच्यावर चित्र काढतोय. त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही जी चित्र काढताय त्याच्यामध्ये आमचं जे कल्चर आहे, आमचे जे रीत रिवाज, कपडे, स्त्रियांची बोलण्याची, उभं राहण्याची एकूण जी काही पद्धत आहे तर ती काही तुमच्याच्यामध्ये येत नाही आहे. तर इतकं तुम्ही करणार. 100 स्टेन ग्लासवरती चित्र म्हणजे फार झालं. एक चित्र काही लाख रुपयाचे एक चित्र असतं. तर ते तुम्ही करताय तर तुम्ही भारतात चला. तुम्ही जे याल तर आमच्याकडे ह्या विषयाचा अभ्यास केलेले अनेक विद्यार्थी आहेत, स्कॉलर्स आहेत, ते तुम्हाला सगळी मदत करते. मी सगळी व्यवस्था करतो. तुम्ही तिकडे जावा. तर ते म्हणले नाही, माझं आता 71 वर्षाचं वय आहे, मला हार्टचं दुखणं आहे, तेव्हा मला काही येता येणार नाही. डॉक्टर मला परवानगी देणार नाही. ते बायको पण माझ्यासारखी बाहेर म्हातारी आहे, ती तिकडे काही येता येणार नाही. इथं मला काय करायचं ते करणार नाही. कळलं. त्यांनी काढलेली 6 स्टेन ग्लासवरची चित्र हे काढलेली होती, जी स्केचेस तयार झालेली होती. यशवंतराव मुंबईला आले. त्यांची डोंगरे नावची सेक्रेटरी होती. त्यांचं मला पत्र आलं की आम्ही इथं मुंबईत कालच आलेलो आणि त्या साहेब म्हणजे यशवंतराव चव्हाण तुम्हाला म्हणजे मला भेटायची अतिशय इच्छा आहे, तर तुम्ही ताबडतोब येऊ शकाल का. आमचा इथं मुक्काम अगदी थोडा म्हणजे 1-2 दिवसच आहे. गेलो, भेटलो आणि भेटल्यानंतर तिथं ते रिवेरा म्हणून एक त्यांची उतरण्याची एक जागा होती. तर तिथे ते मोठा बघा आहे तो, तर तिथे यशवंतराव चव्हाण उतरायचे. तर मी गेलो तिथे भेटायला. तर यशवंतरावांचा मला चांगला परिचय होता. तर ते म्हणले की तुम्हाला सापडलं. हो म्हटलं सापडलं. काय म्हटलं प्रसिद्धच आहे. हो म्हणे आत्रेने त्याची बरीच प्रसिद्धी केलेली आहे. म्हटलं आत्रे गेली. हो तुम्ही वाचलं नाहीत का. तिकीट भिकार निवडणुकीच्या काळी इथंच जमतं. यशवंतरावांनी मला सांगितलं तिकीट मागण्याकरता आता सध्या तर त्यांनी आत्रेनी शब्द गेला तिकीट भिकार. तिकीट भिकार येऊन जमतं ते होईल. पण हे जरी गमत. पण मग त्यांचं ते म्हणलं की आशाशी मी आत्ता सांगितलं ना की ते मला सांगितलं एक चित्रकार आहे, तो चित्र काढतोय, पण त्याला गाईड करण्याकरता तुम्ही इंग्लंडमध्ये जाल का. मला म्हणाल
तर म्हणलं अहो